श्री स्वामी समर्थ महाराज यांचा जन्म इ.स. 1245च्या सुमारास झाला होता. स्वामींना महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या ठिकाणी गणगापूरचे स्वामी नरसिंह सरस्वती या नावाने ओळखले जाते. तर काही ठिकाणी त्यांना चंचल भारती आणि दिगंबर स्वामी असेही संबोधले जाते. असे सांगितले जाते की स्वामींनी आधी नरसिंह सरस्वती या रूपात भक्तांना ज्ञान दिले. त्यांच्या पूर्वावतारात वेगवेगळ्या काळात त्यांनी जवळपास 400 वर्ष तपस्या केली. इ.स. 1458 मध्ये नरसिंह सरस्वती श्रीशैल यात्रेच्या निमित्ताने करगल-वनात अदृश्य झाले. तेथेच त्यांनी सुमारे 300 वर्ष समाधी घेतली. त्यांच्या दिव्य देहाभोवती मुंग्यांनी मोठे बांबूंचे वळचण उभारले होते. ते चालत्या जगापासून पूर्णपणे अलग झाले होते. एक दिवस एका लाकूड तोड्याची कुऱ्हाड चुकून त्या बामभीवर पडली. त्याने कुऱ्हाड उचलली तेव्हा त्याला रक्ताचे डाग दिसले. त्याने झुडपे व बामभी हटवून पाहिले असता एक वृद्ध योगी साधनेत मग्न असल्याचे दिसले. तो घाबरून योगीराजांच्या पायांवर पडला आणि आपली चूक क्षम करा असे विनवू लागला. स्वामींनी डोळे उघडले व त्याला सांगितले, तुझी काहीही चूक नाही. आता मला पुन्हा जगात जाऊन सेवा करायचा दैवी आदेश आहे. नव्या रूपात इ.स. 1854 पासून 30 एप्रिल 1878 पर्यंत 24 वर्ष त्यांनी अक्कलकोट येथे वास्तव्य केले आणि सुमारे 600 वर्षांची आयुष्य जगून ते महासमाधीत गेले. असे म्हणतात की ते अनेक ठिकाणी फिरले होते. सर्वप्रथम ते काशीमध्ये प्रकट झाले. नंतर कोलकाताला जाऊन त्यांनी कालीमातेचे दर्शन घेतले. त्यानंतर गंगातीरी भ्रमण करून ते गोदावरी तटावर आले. तेथून हैदराबाद मार्गे 12 वर्ष त्यांनी मंडलवेला येथे वास्तव्य केले. त्यानंतर पंढरपूर, मोहोळ, सोलापूर मार्गे ते अक्कलकोट येथे आले. दत्त संप्रदायात श्रीपाद श्रीवल्लभ आणि नरसिंह सरस्वती हे दत्तात्रेयांचे पहिले व दुसरे अवतार मानले जातात. श्री स्वामी समर्थ हे नरसिंह सरस्वतींचेच पुढचे रूप म्हणजे दत्तावतार आहेत. अक्कलकोटचे परब्रह्म श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तांना हमी देत असे म्हणायचे, घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी उभा आहे. आजही भक्तांना याची प्रचिती येते. श्री स्वामी समर्थ 1856 मध्ये अक्कलकोटच्या खंडोबाच्या मंदिरात प्रथम प्रकट झाले. त्यांनी जनजागृतीचे कार्य केले. स्वामी गिरनार पर्वतावर अदृश्य झाले व लगेचच अंबेजोगाई येथे प्रकट झाले. हरिद्वार ते काठियावाडातील जीविका क्षेत्रातील नारायण सरोवर यामध्ये ते सहजासनस्थ अवस्थेत दिसले. नंतर भक्तांनी त्यांना पंढरपूरच्या भीमा नदीच्या पुरात चालताना पाहिले. असे सांगितले जाते की स्वामी समर्थ जन्मताच ओमचा उच्चार करू लागले. 8व्या वर्षीपर्यंत ओम व ओमकार शिवाय त्यांनी काहीच बोलले नाही. उपनयन संस्कारानंतर त्यांनी अचानक 4ही वेद उच्चारायला सुरुवात केली व मग ते कांचीच्या दिशेने तपस्येसाठी निघून गेले. त्यांच्या भक्ती व तपस्येने प्रसन्न होऊन स्वामी श्रीकृष्ण सरस्वती यांनी त्यांना दीक्षा दिली. स्वामी समर्थ शिवभक्त होते. गुरूंच्या महानतेविषयी ते म्हणायचे, गुरूंचे वचन मंत्रासारखे असते. गुरुशिवाय मुक्ती मिळणे कठीण आहे. स्वामी समर्थ आपल्या शिष्यांना नेहमी सांगायचे, आळशी माणसाचे तोंड सुद्धा पाहू नका.